दरम्यान आजच्या या मराठा मोर्चामध्ये निलेश आणि नितेश राणे बंधू सहभागी झाले। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमेय राणेनं। मोर्चाचा एल्गार सुरू झालेला आहे आणि आपल्या सोबत नितेश आणि निलेश हे दोघे बंधू आहेत, सुपुत्र। निलेशजी, कशा प्रकारे आहे मोर्चाची सुरुवात मुंबईत? प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो उदंड प्रतिसाद या मोर्चाच्या निमित्ताने महाराष्ट्राने बघितला, देशाने आणि जगाने बघितला। आज मोर्चाचा समारोप म्हणता येणार नाही, पण मुंबईला जो मोर्चा अनेक दिवसापासून महिन्यापासून ठरवत होता, आज त्याचा तो दिवस आहे। आज क्रांती दिवसही आहे आणि त्याचं रूपांतर आज महामोर्चामध्ये आज मुंबईमध्ये बघायला मिळतंय। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने सरकारने पूर्ण कराव्यात। ते कोर्टामध्ये किती दिवस राहावं किंवा सरकारने किती दिवस प्रलंबित ठेवावं ह्याच्याशी मराठा समाजाला आता काही घेणं देणं राहिलेलं नाही। मागण्या पूर्ण व्हाव्यात, आमच्या बहिणीला न्याय मिळावा ह्याच्यासाठी ही लढाई आहे आणि ही लढाई जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ही लढाई चालूच राहणार। आज जरी मुंबईला आज समारोपाचा मोर्चा कोणी समजू नये, ही एक सुरुवात आहे। अनेक गोष्टींच्या माध्यमातून आम्ही जे काही समाजाने ठरवलेलं आहे त्याच्या माध्यमातून हे आज जगाला आणि महाराष्ट्राला दाखवेल, असं काहीतरी शिकून जाईल असा हा मोर्चा आहे। गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात या मोर्चांना सुरुवात झाली आहे। आज मुंबईत या विराट मोर्चाचं आयोजन आहे। आयोजनाच्या याच्यात तुम्ही खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। अनेक परवानगी असतील, सोयीसुविधा होणार की नाही, शेवटी आज हा मोर्चा होतोय, काय भावना आहे? भावना एवढंच आहे की मराठा समाजाला न्याय भेटला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये 32% असलेला मराठा समाज आज मोठ्या संख्येने मोठ्या अपेक्षेने आपल्या मुंबईमध्ये आलेला आहे। 58वा मोर्चा आहे। प्रत्येक मराठा बांधवची एवढीच साधी अपेक्षा आहे की राज्य सरकारने त्यांना न्याय द्यावा। मग आरक्षणाच्या माध्यमातून असेल, कोपडीच्या आमच्या बहिणीला असेल किंवा असंख्य ज्या अन्य मागण्या आहेत। एवढंच विषय आहे की आता ह्या मोर्चाच्या निमित्ताने सरकार आमची दखल कशी घेते, मागण्या सरकारकडे गेलेल्या आहेत। आज फक्त उत्तर घेऊन आम्हाला परत जायचं आहे आणि उत्तर हे सकारात्मकच भेटेल एवढीच आमची अपेक्षा आहे। जे सांगतायत की या मोर्चाची सांगता झाली असं तुम्ही समजू नये, हा मोर्चा यापुढे चालू राहील आणि जर मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर मराठा मोर्चाचं आंदोलन यापुढेही अशाच प्रकारे सुरू राहील। कॅमेरामॅन नारायण परमार, अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई। हिंदी 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 हिंदी